नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य म्हात्रे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे ॲब्सोल्यूट सिनेमा. तर मित्रांनो, गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण विविध चित्रपटांविषयीची माहिती जाणून घेतली, काही अननोन फॅक्ट जाणून घेतले. ते तुम्ही अजूनही पाहिले नसाल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्या व्हिडिओची लिंक टाकत आहोत. ते व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना आपण एखाद्या फिल्मविषयी चर्चा करण्यापेक्षा किंवा त्यातले अननोन फॅक्ट जाणून घेण्यापेक्षा एखाद्या फिल्मोग्राफीवर बोललो तर अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. या संपूर्ण सिनेसृष्टीत अनेक दिग्दर्शक आहेत, काही दिग्दर्शक होऊन गेलेत, ज्यांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली होती. प्रत्येकाकडे स्वतःची कथा सांगण्याची वेगळी पद्धत होती. काहींच्या पद्धती या जगविख्यात झाल्या तर काहींच्या पद्धती या अंडररेटेडच राहिल्या. त्यातलीच एखादी अंडररेटेड फिल्मोग्राफी आज आपण बघणार आहोत. गेल्याच आठवड्यात म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 रोजी विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमिओ हा चित्रपट प्रदर्शित झाला. काही लोकांचं असं म्हणणं होतं की हा चित्रपट हिट ठरेल, सुपरहिट ठरेल. तर काहींचं असं म्हणणं होतं की हा चित्रपट पुन्हा एकदा एक अंडररेटेड मास्टरपीस बनेल. पुन्हा एकदा अंडररेटेड मास्टरपीस बनेल असं का बरं लोकांना वाटलं? त्यालाही कारण आहे. ते म्हणजे विशाल भारद्वाज यांची फिल्मोग्राफी. जरासं आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर तुम्हाला नक्की कळेल की मी असं का म्हणालो. तर विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या कार्यकाळात अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातला कुठलाच चित्रपट हा सुपरहिट किंवा हिट झाला नाही, तर सगळे चित्रपट हे फ्लॉप ठरलेत. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. बॉक्स ऑफिसवर सगळे चित्रपट फ्लॉप ठरले, पण तरीही त्यांची फिल्मोग्राफी अभ्यास करण्यासारखी आहे. तर ते कोणते चित्रपट होते? त्यातली काही नावं मी तुम्हाला सांगतो. 2002 साली आलेला मकडी, नंतर मकबूल, नंतर द ब्ल्यू अम्ब्रेला, ओमकारा, कमीने, सात खून माफ, हैदर, पटाका, खुफिया आणि आत्ता प्रदर्शित झालेला ओ रोमिओ. या प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना काहीतरी साम्य होतं, काही ना काहीतरी एक वेगळी शैली वापरण्याचा प्रयत्न विशाल भारद्वाज यांनी केला होता. तर तो काय होता हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांची पात्ररचना. त्यांची लिहिलेली पात्र ही ग्रे शेड्स मध्ये असतात. मग अगदी तो नायक असो किंवा खलनायक असो, नायक सुद्धा पूर्णपणे चांगला असतोच असं नाही, तर त्याच्यातही काही वाईट गुण असतात. त्यांच्यात नैतिक संघर्ष दिसून येतो असं आपल्याला जाणवतं. दुसरं म्हणजे सत्तेची आणि विश्वासघाताची थीम. त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाची ही थीम राहिलेली आहे. महत्वाकांक्षा, सूड, मत्सर, सत्ता या भोवती कथा फिरत असते. तिसरं म्हणजे साहित्याचा आधार. विशाल भारद्वाज यांची फिल्मोग्राफी ही पूर्णपणे शेक्सपियरच्या साहित्यावर आधारित आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये फक्त पुरुष पात्र नाही तर स्त्री पात्र सुद्धा इतक्या ताकदीने दाखवलेत की त्याचं उदाहरण किंवा त्याचं रूप हे आपल्याला त्यांच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळेल. त्यानंतर त्यांची फिल्मोग्राफीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शॉर्ट्स आणि दृश्यशैली. महत्वाचे शॉर्ट्स हे डार्क आणि रिअलिस्टिक टोन मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. प्रकाश योजना आणि रंगछटा कथानकाच्या भावनांना अनुरूप आहेत आणि म्हणूनच त्या तितक्याच खऱ्या वाटतात. त्यानंतर प्रतिकात्मक फ्रेमिंग म्हणजे सिम्बॉलिझम. कॅमेरा अँगल्स आणि लोकेशन ह्यांच्यामधून पात्रांची एकंदरीत काय मानसिकता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात वेळोवेळी केलाय. तिथली स्थानिकता म्हणजे फिल्म शूट करताना लोकेशन बनवण्यापेक्षा खऱ्या लोकेशनवर जाऊन शूट केल्यामुळे ते अजून खरं वाटतं. मुळात विशाल भारद्वाज हे स्वतः एक टॅलेंटेड लेखक दिग्दर्शक आहेतच, पण त्याचबरोबर एक संगीतकार, गीतकार आणि गायक सुद्धा आहेत. एक ऑलराऊंडर माणूस आहे. म्हणूनच त्यांच्या चित्रपटांचं संगीत हे कथानकाचा महत्वाचा भाग असतं. लोकसंगीत, काव्यात्मक गीत आणि पार्श्वसंगीत यांचा प्रभावीपणे वापर केलेला दिसतो. त्यांची गाणी ही फक्त गाणी नसून त्यात एक स्टोरी टेलिंग सुद्धा असते. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर हैदर या चित्रपटामध्ये बिस्मिल हे जे गाणं आहे ते तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट दाखवतं गाण्यामध्ये, जे ज्याचे गीतकार होते स्वतः गुलजार साहब. हे गाणं अतिशय सुंदर आहे आणि या गाण्यातून आपल्याला एक पूर्ण कथा ऐकायला मिळते. आता जसं मी मगाशी म्हटलं की त्यांची फिल्मोग्राफी ही शेक्सपियरच्या साहित्यावर आधारित आहे. तर ते साहित्य कोणतं आणि कसं आणि तो चित्रपट कोणता? तर सर्वप्रथम म्हणजे मूळ नाटक आहे मॅकबेथ. त्याची पार्श्वभूमी आहे जी चित्रपटात वापरली ते म्हणजे मुंबईचा एक अंडरवर्ल्डचा डॉन असतो आणि तो डॉन कसा राजा होतो हे दाखवलंय मॅकबेथ मधून. चित्रपटाचं नाव आहे मकबूल. त्यामधली मुख्य थीम आहे सत्ता आणि अपराधीपणा. महत्वाकांक्षा विरुद्ध निष्ठा ही नायकाची छटा आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळते आणि त्यांच्या सगळ्याच फिल्म्स या शोकांतिका आहेत. त्याचबरोबर ओमकारा ही अथेल्लोवर आधारित चित्रपट आहे. हैदर हा शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकावर आधारित आहे.
म्हणजेच काय तर पाश्चात्य शैलीतल्या ज्या कथा आहेत त्यांचं भारतीयकरण करून हे भारतीय लोकांसमोर त्यांनी आणण्याचा एक प्रयत्न केला. जरी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले तरी आज प्रत्येक जण या चित्रपटाचा अभ्यास करतो. म्हणजेच मकबूल या चित्रपटाचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची कास्टच इतकी तगडी होती. इरफान खान, तब्बू, पंकज कपूर, ओम पुरी, पियुष मिश्रा अशा भरगच्च आणि ताकदीच्या कलाकारांनी भरलेली ही फिल्मोग्राफी होती, ज्यामध्ये प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं आणि आपल्या परीने आपलं पात्र कसं रंगवून दिसेल यासाठीचे अतोनात प्रयत्न केले. मित्रांनो, अशा कित्येक सिनेमे आणि असे कित्येक फिल्मोग्राफीज आहेत किंवा असे कित्येक दिग्दर्शक आहेत ज्यांच्या फिल्मोग्राफी अजूनही अंडररेटेड आहे. आपण जसं जसं वेळ मिळेल तसं तसं या सगळ्या दिग्दर्शकांची, सगळ्या फिल्मोग्राफीची माहिती घेणार आहोत. पण आजच्यासाठी इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच ॲब्सोल्यूट सिनेमाला सबस्क्राईब करायला विसरू नका.